Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. कॅनरा बँकेचे अधिकारी शिरले रुग्णांच्या घरात. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे चुकीचे वापर. आदेश बँकेत अधिकारी कारवाई करण्यास घरात. पोलिसांनी किरायादारास काढले घरातून जबरीने. ठाणेदार चव्हाण यांच्या मदतीने किरायादारास मिळाली मदत. घरमालकाच्या घरावर जप्तीची कारवाई केल्यानंतर बाजूला असलेल्या किरायेदाराच्या घरामध्ये कोणतीही सूचना न देता बँकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, नायब तहसीलदार हे कोणतीही पूर्वसूचना न देता किरायेदाराच्या घरात शिरले. किरायेदारांनी विनंती केली की आतमध्ये लहान मुलं झोपलेला असून आरडाओरडा करू नका व घर खाली करण्याकरता 3-4 दिवसाची मुदत देण्यात यावी अशी अनेकदा किरायेदारांनी विनंती केली. मात्र पैशाकरिता आपापलेल्या बँक अधिकाऱ्यांनी कोणत्याही विनंतीला दाद दिली नाही. उलट पोलिसांना घ्या, बनवा व्हिडिओ माझा, त्याच्यासोबत बनवा. अजून जे काही बोलायचंय बोला. उलट पोलिसांना घर किरायेदारांना घरातून काढण्याचे आदेश दिले. यात मुलगा घाबरून रडू लागला व त्याची पुन्हा तब्येत खराब झाली. यात बँकेचे अधिकारी यांनी नागरिकांशी कसे बोलावे, पत्रकाराशी कसे वागावे हे देखील त्यांना भान नसल्याने या घरावर अधिकारी यांचा विशेष लक्ष होता की काय अशीच एक शंका नागरिकांनी त्या स्थळी उपस्थित केली. यात घरमालकाचा घर तर जप्तीची कारवाई केली तर मात्र किरायेदाराला घर खाली करण्याकरता बँकेचे अधिकारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुपारी तर नाही दिली अशीच एक चर्चा नागरिकात सुरू होती. दुपारी 12 वाजतापासून 3 वाजेपर्यंत बँकेच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले होते. अखेर या प्रकरणात शुद्ध नागरिकांना पुढे यावे लागले व त्याचबरोबर ठाणेदारांनी मध्यस्थी करून मनुष्यच नात्याने रुग्ण असलेल्या मुलाकडे बघून 3 दिवस घर खाली करण्याची वेळ देण्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांना बजावले व अखेर बँकेची वसुली अधिकारी निरमली. मात्र किरायेदारांनी बँकेच्या नागपूर भंडारा मॅनेजर वसुली अधिकाऱ्यांच्या व काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद केला असल्याचे कळत आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसली तरी पुढे कार्यवाही पोलीस विभाग करतील की नाही याकडे नागरिकांचे लक्ष असून बँकेच्या अधिकाऱ्याविरोधात अनेक संघटना कार्यवाही करण्याकरिता निवेदन देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती लागले आहे. ठाणेदार चव्हाण यांच्या मध्यस्थीने किरायेदारास मदत. सुमारे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी गुंडेशाहीचा वापर करीत चक्क किरायेदाराच्या घरात शिरून घरामध्ये हृदयरोगी असलेल्या 5 वर्षाच्या मुलाचे नुकतेच बायपासचे ऑपरेशन झालेल्या मुलाच्या पुढे बँक अधिकाऱ्यांनी माणुसकी सोडून फक्त पैशालाच प्राधान्य देऊन वाद घालणे सुरू ठेवले. त्यानंतर अखेर परिसरातील तणाव बघून स्वतः ठाणेदार यांनी मध्यस्थी करून किरायेदारांना 3 दिवसाची मुदत देण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिसरातील तणाव कमी झाले, अन्यथा परिणाम वेगळेच असतील.
नाही जाऊ दे. पोलीस जनतेचे रक्षक की बँकेचे नौकर? जनतेचे रक्षक असलेल्या पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी हे कालच्या घटनेमध्ये जनतेचे रक्षण सोडून बँकेच्या वसुली कर्मचाऱ्याची भूमिका करत असल्याचे दिसून येत आहे. यात पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तव्य दक्षतेवर रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केले. यात त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला असल्याचे नागरिकांनी आरोप केले असून बँकेच्या गाडीमधून आलेल्या गाडीत काही आर्थिक लेनदेन झाल्याने अनेक स्थानिक नागरिकांचे आरोप केले असून गाडीत आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ढकलना ढुकलना नहीं एक भी जन पहले बता एक भी जन ढकलेगा नहीं ढकलना ढुकलना नहीं मेरे बाप को काढण्याचा अधिकार को बँकेत दाखवा आम्हाला. बँकेची कारवाई योग्य आहे पण घरमालकावर कारवाई करा. कोणत्या आज त्यांच्या पोराच्या परीक्षा चालू आहे. अभी निकलो चलो अरे वो बच्चा हार्ड वाला है ना, हार्ड वाला है तो बड़ी बात है. हार्ड वाला बच्चा है उसको आएंगे 3 रोटी तो त्यांचा पॉवर आहे. तो आपण बोलू शकत नाही, लावू शकतो. यांना घर मालक के ऊपर मी अभी म्हणतो लड़कियों की पंद्रह हो गया. बच्चे हमने बोला कि हम लोग 3 लाख रुपए आज दे दें. बोले ना क्यों नहीं ले रहे ये बताओ पैसे क्यों नहीं ले रहे हो? अभी करो, अभी मैदान छोड़ो, अभी कार्रवाई करो. आपने बोला नहीं, आपने बोला कि अरे भाई वो पूरे पैसे तो घर में नहीं रख सकते सर. आरटीजीएस लग रहा है, ये तो बताओ ना. आप बोलते हैं कि आरटीजीएस करो करके इतनी पेमेंट क्या घर में रखेंगे क्या? आपका तो नियम है आरटीजीएस करो करके. हो मैडम मैडम आपके बात सर से बात कर मैडम आपने press the bell icon on the YouTube app and never miss another update.